नमस्कार. आज आपण कोळी पद्धतीने वर्षभर पुरेल असा मसाला कसा तयार करून साठवायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम मी 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. त्या मिरच्या 3-4 दिवस चांगल्या उन्हात वाळून घेतल्या. त्यानंतर मसाल्यासाठी लागणारे 21 प्रकारचे गरम मसाले घेतले. त्यामध्ये खसखस, तीळ, काळी मिरी, लवंग, मेथी, स्टारफूल, मोठी वेलची, जायफळ, जावित्री, शाही जिरे, दालचिनी, सुंठे, जिरे, बडीशोप, तमालपत्र आणि इतर मसाल्यांचा समावेश आणि इतर काही मसाले. जावित्री, नागकेशर, दगडफूल, मोहरी, हिंग, मी मिरच्या चांगल्या 2-3 दिवस वाळून घेतल्या. शाही जिरे, धने असे 21 प्रकारचे गरम मसाले आम्ही आगरी कोळी मसाल्यामध्ये घेतो. हिंग, सर्व गरम मसाले आणि धने तेलात मंद आचेवर छान भाजून घेतले. गरम मसाले त्याचप्रमाणे 5 प्रकारच्या मिरच्या, पांडी मिरची, शंकेश्वरी मिरची, लवंगी मिरची, पट्टी मिरची आणि गावरान लाल मिरची, तिखट मिरची, गरम मसाले आणि मिरच्या चांगल्या भाजून घेतल्यास भाजीला चांगली टेस्ट येते आणि गरम मसाला खराब होत नाही. चांगल्या मिरच्या भाजून घेतल्या. तुम्ही अशा प्रकारे भाजून गरम मसाला बनवता का ते कमेंट करून सांगा. गरम मसाला आणि मिरची थंड झाल्यावर डंकीवर दळून घेतले. डंकीवर दळल्यामुळे मसाला जाडसर होतो आणि भाजीला छान कलर, स्वाद आणि घट्ट ग्रेव्ही मिळते. आम्ही डंकीवरच मसाला बनवतो. तुम्ही कशा पद्धतीने बनवता? डंकीवर बनवता का दळून घेता ते कमेंट करून सांगा. डंकीवरचा मसाला फुटल्यामुळे भाजी ग्रेव्ही चांगली जाडसर होते. दळून आणलेला मसाला पूर्णपणे थंड झाल्यावर मी तो 2-2 किलोच्या पॅकेटमध्ये भरून ठेवतो. त्यामुळे गरजेनुसार एक पॅकेट उघडता येते आणि बाकीचा मसाला हवेमुळे खराब होत नाही. वारंवार संपूर्ण मसाला उघडल्याने त्याचा रंग आणि सुगंध कमी होऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत खूप उपयुक्त ठरते. याच पद्धतीने मी हळद देखील वेगवेगळ्या पॅकेटमध्ये भरून साठवून ठेवते. तुम्ही वर्षभरासाठी मसाला कसा तयार करता? तुमची खास पद्धत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.